मी आहे केतकी आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण कव्हर करणार आहोत की पेण दाताराळीमध्ये म्हणजेच रायगडमध्ये गोकुळाष्टमी कशी खेळली जाते। गोकुळाष्टमीची इथली ही जुनी परंपरा आजचा गायक इथे टिकून आहे। 125 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली आहेत तरी अजूनही तेवढाच इंटरेस्ट घेऊन गोकुळाष्टमी खेळली जाते। तर बघूयात, चला। कोकणची संस्कृती, जुने वाडे आणि त्यात 125 वर्षापूर्वीची ही परंपरा आणि खूप जोरदार पाऊस, यामध्ये गोविंदा खेळण्याची मजा काही वेगळीच आहे। जुने वाडे म्हणजे आल्या जुन्या विहिरी आणि गोविंदा खेळताना या विहिरींमध्ये उडी मारणं ही एक मॅन्डेटरी गोष्ट आहे। एका वाड्यामध्ये गोपाळकाला खेळून झाल्यानंतर आता ही सगळी मंडळी दुसऱ्या वाड्यामध्ये चालली आहेत। दही आणि दुधाने गोविंदा खेळलेला आतापर्यंत तुम्ही पाहिला असेल, पण आता बघा चिखलामध्ये गोविंदा कसा खेळला जातो। अगदी दुसऱ्याला चिखलात माखवे पर्यंत हा गोविंदा खेळण्यात येतो। आहे की नाही आगळी वेगळी पद्धत? मागच्या वाड्यामध्ये गोविंदा खेळून झाल्यानंतर आता ही सगळी मंडळी चालली आहेत दातार वाड्यामध्ये। आपल्या दाताराळीचा अभिमान दातारवाडा, तोच जल्लोष, तोच उत्साह आणि तेवढीच एनर्जी घेऊन ही सगळी मंडळी पुन्हा पारंपरिकरित्या खेळायला सज्ज झाली आहेत। कमाल आहे की नाही? कोणत्याही प्रकारचा डीजे नाही ना कोणत्याही प्रकारचं वाद्य नाही, परंतु तेवढ्याच उत्साहात, तेवढ्याच जल्लोषात ही सगळी मंडळी इथे खेळत आहेत। खूप अलौकिक आणि खूप छान गोष्ट आहे ही। कधी कधी माझ्या मनात असा विचार येतो की ही परंपरा जर 125 वर्षापूर्वीची आहे तर 125 वर्षापूर्वी माणसं इथे कशी खेळत असतील, त्या पिढीमधला जल्लोष कसा असेल आणि तेव्हाची मंडळी कसं एन्जॉय करत असतील। खूप अलौकिक आहे ना हे सगळं।
आळीमध्ये जेवढी देवळं असतात तिथे आरती ही होतेच आणि आमच्या सोसायटीच्या बाहेर असलेल्या दहीहंडीची सुद्धा दरवर्षी आम्ही आरती करतो. आमच्या सोसायटीची दहीहंडी ही मुलींनीच फोडायची असा हट्ट धरून यावर्षी आम्ही तो पूर्ण केलाच. म्हणजे हंडी फोडायला मी जरी नसले तरी मदतनीस म्हणून मी तिथे आहे. हे बोल बजरंग बली की जय. चिखलातला गोविंदा बघून झाला. आता गणपतीच्या मातीने कसा गोविंदा खेळतात हेही बघून घ्या. अहो, कोकण म्हटलं म्हणजे गणपती. गणपतीच्या मातीसोबत म्हणजेच शाडूच्या मातीसोबत खेळण्यात आलेला हा गोविंदा. आळीभर गोपाळकाला खेळल्यानंतर परंपरेनुसार मंडळाच्या देवळात ही सगळी मंडळी आलेली आहेत. आता ते इथे खेळणार आणि त्यानंतर मंडळाची दहीहंडी देखील फोडणार. बघा तर मज्जा. आळीभर गोपाळकाला खेळल्यानंतर आता गोपाळकृष्ण महाराजांच्या विसर्जनाची वेळ आलेली आहे. विसर्जन झाल्यावर दहीहंडी फोडण्यात येते आणि ह्या गोपाळकृष्ण महाराजांचे विसर्जन आमच्या समोरील तळ्यातच होते. ही सगळी मंडळी महाराजांचे विसर्जन करून झाल्यानंतर विहिरीत उड्या मारल्याप्रमाणे तळ्यातही उड्या मारतात. गोपाळकृष्णाचे विसर्जन झाल्यानंतर मंडळाची दहीहंडी फोडण्यात येते. सकाळी 10 वाजल्यापासून सुरू केलेला हा खेळ न थकता न चुकता तेवढ्याच उत्साहात अगदी शेवटची हंडी फुटेपर्यंत सगळी मंडळी एन्जॉय करत असतात. आहे की नाही खूप सुंदर परंपरा. मला खात्री आहे की ही आगळी वेगळी साजरी केलेली गोकुळाष्टमी तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडली असल्यास तुमच्या सगळ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.